रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कुठला आहे, लोकल आहे, काय आहे? ए नाही कशी एजन्सी आहे. हां हां हां, बरं, बोला 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 बोला. सर, राजकारणात आता पुन्हा एकदा दिशा साहेबांच्या प्रकरण जे आहे ते पुन्हा एकदा गाजलं आहे. काय सांगणार? असं आहे की दिशा सालेन हे प्रकरण आजचं आहे का? गेल्या 5 ते 6 वर्षापूर्वीचं हे प्रकरण आहे. या प्रकरणाची CID चौकशी झाली, या प्रकरणाची SID चौकशी झाली. हे प्रकरण कोर्टामध्ये आहे. हे प्रकरण अंतिम निर्णयाप्रत आले असताना अचानकपणे हे प्रकरण पुढं हे जाणीवपूर्वक अधिवेशनामध्ये काढण्याचं काम करून जनतेचा मूळ प्रश्नांपासून हे नजर भरकटवणं, लक्ष भरकटवणं, लक्ष दुसरीकडे खेचणं आणि काहीतरी सनसनाटी निर्माण करणं, त्यातून हे प्रकरण पुढं आलं आहे. यापेक्षा याला काही महत्त्व नाही. दुसरा प्रश्न असा आहे की अजूनही विरोधक विधानभवनामध्ये विरोधी पक्षनेते अजूनही निवडले गेले नाही. काय सांगणार? कसं आहे की सरकारच्याकडे खूप मोठं बहुमत आहे आणि बहुमत असल्यानंतर सरकारनं विरोधकांचा योग्य तो मान सन्मान करावा लागतो आणि म्हणून विरोधी पक्षनेता हा सुद्धा एक घटनात्मक पद आहे आणि म्हणून त्या पदाची नेमणूक ही सरकारकडून वेळेवर झाली असती तर अधिक चांगलं झालं असतं. पण तरीसुद्धा मला असं वाटतं देर है दुरुस्त है, लवकरच ते घोषणा करतील अशी अपेक्षा आहे.